महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना भारतीय जनता पार्टीचे खंडाळा तालुका अध्यक्ष व खंडाळा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना श्रद्धांजली वाहत असताना डोळ्यातील अश्रू अनावर झाले। यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीचे आज प्रचार शुभारंभ होणार होता, पण अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडलेली असून बातमी कळताच सर्व कार्यक्रम भारतीय जनता पार्टीकडून रद्द करण्यात आले आहेत। क्षेत्रातील महाराष्ट्रातील प्रमुख आदरणीय अजितदादा पवार यांचं आज या ठिकाणी अपघाती निधन झालं। त्याबद्दल आज या ठिकाणी आपल्या खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने आपण सर्वजण त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहून 2 मिनिटं त्यांना 1 मिनिट त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहू। यानंतर ऋषिकेश अप्पा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यावर दुःखाचा डोंगर पसरला। महाराष्ट्र राज्यातील अतिशय स्पष्ट वक्तेपणा असलेला अभ्यासू नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सकाळी विमानाचं अपघाती निधन झालं आणि आज खेड बुद्रुक पंचायत समिती गणाचा आणि खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटाचा प्रचाराचा शुभारंभ होणार होता, परंतु आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की असा प्रसंग घडल्यानंतर आपण कुठला कार्यक्रम करणं योग्य नाही, म्हणून भारतीय जनता पार्टी खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या वतीने आज दिवसभरातील जो काही प्रचाराचा म्हणजे आजचा शुभारंभाचा कार्यक्रम असेल किंवा प्रचार यंत्रणा असेल ती पूर्ण आपण थांबवलेली आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की 2 मिनिटं आपण सगळ्यांनी जाग्यावर उभं राहायचे आणि राज्याचे नेते अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.